नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण महाट्रान्सको याबाबत जी जाहिरात आलेली आहे त्याबाबतचं प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजी पाहूया। नेमके कोणत्या घटकांवर आपल्याला काय द्यायचं आहे, भर द्यायचा आहे। मुळात यामध्ये जर आपण बघितलं असेल, महाट्रान्सको ही जी ॲड आहे ही विशेष करून त्यांनी ॲडमध्येच नमूद केलेलं आहे की फक्त बीकॉम प्लस दुसरा क्रायटेरिया सोबत जो आहे तो MSc आणि सोबतच कुठल्याही प्रकारचं याला एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलेला नाही। ही जी एग्जाम आहे ही लोअर डिव्हिजनल क्लर्क आणि आय थिंक अप्पर डिव्हिजनल क्लर्कसाठी सुद्धा जागा आलेल्या आहेत, ही चर्चा आहे। तर लोअर डिव्हिजनल क्लर्क जी आहे LDC किंवा ते पण अप्पर डिव्हिजनल क्लर्क असेल, परंतु यांच्यासाठी सिलेबस जो मेन्शन आहे, ओके, सिलेबस जो मेन्शन आहे हा बऱ्यापैकी 260 जागा आहेत लोअर डिव्हिजनल क्लर्क। LDC खूप चांगली पोस्ट आहे आणि पेमेंट सुद्धा खूप चांगला आहे। विशेष करून बीकॉम वालेच लोक इथं मोठ्या प्रमाणात असणार आहे, कारण की शैक्षणिक अर्हता जी सांगितलेली आहे निम्नस्तर लिपिक वित्त व लेखा यासाठी वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे फक्त बीकॉम ऑब्लिक करून समतुल्य कोर्सेस किंवा समतुल्य डिग्री पदवी असं काही सांगितलेलं नाही। त्यामुळे बीकॉम हा क्रायटेरिया डोक्यात फिक्स करा। MSc परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचे, असे 2 क्रायटेरियाज आपल्याला त्यांनी नमूद केलेले आहेत जे जाहिरातीमध्ये आपल्याला दिसत आहेत। या व्यतिरिक्त आपल्याला जो सिलेबस आहे आणि गुण आहे, तर जास्त काम आपल्याला इथंच करायचं आहे। आपली एक्झाम जी आहे ही पूर्णपणे ऑब्जेक्टिव्ह टाईप असल्यामुळे एक पॉईंट 100% चांगला लक्षात ठेवा। ऑब्जेक्टिव्ह टाईप्स असल्यामुळे आपली अंडरस्टँडिंग लेवल जे की खूप प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सोडवणे, खूप प्रॅक्टिकल अप्रोचने जाणे असं गरजेचं नाही। आपल्याला सर्वात आधी आपला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी क्लिअर करणे हे खूप गरजेचं आहे। एक प्रश्न आहे आणि त्याचे 4 ऑप्शन्स आहेत, हे 4 ऑप्शन्स आपल्याला चांगले नमूद करता आले पाहिजे किंवा या 4 मधला आपल्याला जो एक एलिमिनेशन्स करायचा आहे तो एलिमिनेशन सुद्धा आपल्याला कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर आपल्याला तो क्लिअर करता आला पाहिजे। यासाठी त्यांनी काय म्हटलेलं आहे, ही लाईन खूप जास्त महत्त्वाची आहे। अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल। सदर परीक्षा ही पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, याच्यामध्ये एक शब्द त्यांनी स्टेटमेंट वापरलेला आहे, पदाकरिता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या पदासाठी जेवढा आवश्यक आहे। आणि जनरल ॲप्टिट्यूड्समध्ये त्यांनी रिझनिंग आणि मॅथ्स सोबतच मराठी हे दिलेलं आहे। परंतु यामध्ये जर आपण बघितलेलं असेल, आपल्या पदाचं जे नाव आहे फायनान्स आणि अकाउंटिंग याबाबत त्यांनी मेन्शन केलेलं नाव आहे। तर आपला पहिला फोकस जो आहे वित्त, वित्तचा अर्थ होते फायनान्स, लेखाचा अर्थ होते अकाउंटिंग आणि लेखापरीक्षण या विषयाचे ज्ञान त्याला आवश्यक असेल। फायनान्शियल मॅनेजमेंट, अकाउंटिंग डिटेलमध्ये आणि लेखापरीक्षणचा अर्थ होते ऑडिटिंग डिटेलमध्ये। तर याच्या आधी अशा कुठल्या या सिलेबसच्या आधारावर एक्झाम झालेली आहे का, तर आपल्याला एक एक्झाम झालेली आढळते, ती आहे नगर परिषदची। पण नगर परिषदमध्ये लॉचा एरिया खूप जास्त होता। लॉचा एरिया इथं आपल्याला त्या तुलनेने जास्त राहणार नाही, त्या तुलनेने कमी राहणार, कारण की त्यांचं जे मेन्शन केलेला पॉईंट आहे वित्त, लेखा आणि लेखापरीक्षण, त्यांनी जर लॉ बाबत जर सांगितलं असतं तर लॉ खूप सारे त्यांनी दिलेले असते। लॉ करायचे पण तुम्ही तेवढ्या लेवलला आतमध्ये जाऊ नका, पण मेन फोकस पॉईंट जो आहे फायनान्स, अकाउंट आणि ऑडिटिंगकडे जास्त फोकस करा। दुसरा पॉईंट जो आहे यामध्ये की पॉईंट्स कुठले कुठले फोकस करायचे ते सुद्धा मी समोर सांगतो। यामध्ये जर आपण बघितलं असेल, प्रश्न संख्या जी आहे ही टोटल आपल्याला 50 प्रश्न असणार आहेत आणि गुण जे आहेत हे आपल्याला 110 गुणांसाठी असणार आहे। प्रश्न संख्या ही किती असणार आहे आपल्याला 50 आणि गुण किती आहेत आपल्याला 110। हे कशाबाबत आहे, प्रोफेशनल नॉलेज बाबत आहे। प्रश्न 50 110 गुण, याचा अर्थ काय, प्रश्न संख्या कमी आणि गुण जास्त जे असणार आहेत ते प्रोफेशनल नॉलेजलाच असणार आहेत। याचा अर्थ आहे की तुमचा फोकस पॉईंट हा 100% प्रोफेशनल नॉलेजकडे असला पाहिजे। फोकस पॉईंट किंवा तिथं आपली अभ्यासाची मेथड डेप्थ जी आहे, छोट्या छोट्या की कन्सेप्ट खूप व्यवस्थित करा, खूप चांगले मार्क्स येतात। कारण की नगर परिषदला आपण जी बॅच घेतलेली होती त्या बॅचचा रिव्ह्यू आणि त्या बॅचचे रिझल्ट, यामध्ये आपण रिझल्टसुद्धा जे आहेत खूप जणांचे रिझल्ट आलेले आहेत, पण आपण सर्व इथं नाही सांगणार, कारण की बऱ्यापैकी जे मुलांनी मेसेज पण केलेले आहेत। यामध्ये चक्रधर जाधव हे बुलढाण्यावरून मला भेटायला आला होता विद्यार्थी मित्र। नगर परिषद वित्त व लेखा सेवा हा अकाउंटिंग आणि इकॉनॉमिक्स या दोन्ही बॅचेसला होते। विशेष करून बॅचेसच्या फीजच्या आधारावर यांनी बॅच घेतलेली होती, बॅचची फी खूप कमी ठेवलेली होती तेव्हा। आणि वैशिका साळवे दिदी ज्या आहेत ह्या छत्रपती संभाजीनगरच्या, त्यांचे सुद्धा सिलेक्शन झालेले अकाउंट बॅचच्याच आहेत। ज्योतिताई मुंडे ह्या अकाउंट आणि आपल्या इकोच्याही बॅचला होत्या। तर ह्या ज्या आहेत हे विद्यार्थी जे आहेत आता जॉईन झालेले आहेत, बऱ्यापैकी चांगलं पेमेंट आहे नगर परिषदमध्ये। परंतु आता आपल्या एरियामध्ये जिथं लोअर डिव्हिजनल क्लर्क जे आहे
यामध्ये जी डिमांड्स आहे त्या डिमांड्सनुसारच आपण समोर जायला पाहिजे। या डिमांडमध्ये जर आपण बघितलं असेल, फायनान्स, अकाउंट आणि ऑडिटिंग हे प्रोफेशनल नॉलेज आपल्याला पहिला फोकस पॉईंट आहे। दुसरा एरिया जो आहे रिझनिंग, मॅथ आणि बऱ्यापैकी मराठी असे 3 पार्ट आहे। तर यामध्ये जर आपण बघितलं तर रिझनिंगला जास्त प्रश्न आहेत खालच्या एरियामध्ये, 40 प्रश्न आणि 20 गुण आहेत। ॲप्टीला 20 प्रश्न आहेत आणि 10 गुण आहेत आणि मराठीला 20 प्रश्न आहेत आणि 10 गुण आहेत। तर याचा अर्थ असा आहे की खालच्या एरियामध्ये गुण फक्त 40 आहेत, वरच्या एरियामध्ये 110 गुण आहेत। इकडे 80 प्रश्न आहेत, इकडे 50 प्रश्नांनाच 110 गुण आहेत। याचा अर्थ खालचा एरिया जो आहे मॅथ, रिझनिंग आणि मराठी याला वेटेज त्या तुलनेने प्रश्नसंख्यांच्या तुलनेने कमी आहे। म्हणजे याचा अर्थ प्रश्नांची लेवल थोडी ॲव्हरेज राहणार आणि विशेष करून यासाठी तुम्ही स्पेशल मॅथ, रिझनिंग आणि मराठी जे या पॅटर्नला अपेक्षित आहे त्याच पॅटर्ननुसार तुम्ही जा। MPSC पॅटर्ननुसार तिथं अपेक्षित नाही आहे, कारण की प्रत्येक एक्झामची डिमांड त्याच्या PYQ आणि त्याच्या सिलेबस आणि त्याच्या वेटेजवर ठरते। त्यानुसार असं जे वेटेज आहे आणि हा जो आधार आहे आपल्याला IBPS आणि TCS जे जुने प्रश्नपत्रिका आहेत त्या बऱ्यापैकी व्यवस्थित करा, त्याच प्रश्नपत्रिकांचा आधार घ्या IBPSचा विशेष करून, आणि त्या आधारावरच आपण समोर जाणं गरजेचं आहे। आपल्याला टोटल 130 प्रश्न आणि गुण जे आहेत 150 आहेत। परीक्षा कालावधी 120 मिनिट म्हणजे 2 तास आहे। याचा अर्थ आपल्याला चांगले मार्क्स जर घ्यायचे असतील तर 100% तुम्ही पहिला एरिया प्रोफेशनल नॉलेज, मॅथ, रिझनिंग आणि मराठी या 3 कडेच फोकस लक्षात ठेवा। प्रोफेशनल नॉलेजला थोडा वेळ तुम्हाला जास्त द्यावा लागेल हे शुअर आहे। दुसरा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे की या प्रोफेशनल नॉलेजमध्ये आपल्याला काय काय घटक करायचे आहेत। तर यामध्ये बघा, यामध्ये सर्वात आधी बेसिक कन्सेप्ट जे आहेत ह्या व्यवस्थित करणं गरजेचे आहेत, विशेष करून अकाउंटिंग आणि ऑडिटिंग। ऑडिटिंग हा स्पेशल टॉपिकच करायचा। ऑडिटिंगमध्ये विशेष करून ऑडिटचे ऑब्जेक्टिव्ह, थेअरी बेस येणार ऑडिट आणि ऑडिटचे जे काही स्टँडर्ड असतील त्या बाबतीत थोडंफार विचारलं जाऊ शकेल। पण ऑडिट जे आहे हे थेअरी बेसच, थेअरी म्हणजेच कन्सेप्च्युअल बेसमध्येच। उदाहरणार्थ ऑडिटच्या बेसिक व्याख्या, ऑडिटचे उद्दिष्ट, ऑडिटचे प्रकार खूप चांगले करा आणि ऑडिटचे तत्व हे बऱ्यापैकी फोकस पॉईंट तुमचे लक्षात ठेवा। तर ऑडिट हा टोटली कन्सेप्च्युअल एरियामध्ये बऱ्यापैकी जाणारा टॉपिक आहे। बेसिक कन्सेप्ट ऑफ अकाउंटिंग, बेसिक कन्सेप्ट ऑफ अकाउंटिंग यामध्ये अकाउंटिंग आणि बुक कीपिंग यामधला पहिला फरक काय आहे, अकाउंटिंग, बुक कीपिंग। त्यानंतर दुसरा आहे असेटचे टाइप्स, लायबिलिटीजचे टाइप्स, त्यानंतर इन्कम काय आहे, एक्सपेन्सेस काय आहेत, टाइप्स ऑफ एक्सपेन्सेस, कॅपिटल, रेव्हेन्यू, कॅपिटलमधले छोटे छोटे पार्ट, रेव्हेन्यूमधले, किंवा कधी कधी एक्झाम्पल टाइप्स जसं की उदाहरणार्थ गुडविल ही कुठल्या प्रकारची असेट्स आहे, टँजिबल आहे की इनटँजिबल आहे। त्यानंतर आपल्याला प्रीपेड इन्कम कोणत्या साईडला येणार बॅलन्स शीटच्या, पोस्टपेड इन्कम कोणत्या साईडला येणार, कॉन्टिजंट लायबिलिटी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आपल्याला आढळेल। जास्तीत जास्त हा प्रयत्न असावा की आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाइप एक्झाम असल्यामुळे छोट्या छोट्या की पॉईंट्सला सुद्धा वेळ चांगला द्यावा लागेल। त्यानंतर आहे डबल एंट्री सिस्टीम। डबल एंट्री सिस्टीम DES जे आहे याला द्विनोंद पद्धत आपण म्हणतो। डबल एंट्री सिस्टीममध्ये जो फोकस पॉईंट आहे तर यामध्ये टाइप्स ऑफ अकाउंट, जे अकाउंटचे प्रकार आहेत 3 प्रकार, ते व्यवस्थित डिटेलमध्ये करा। त्यांचे नियम, रूल जे आहेत हे व्यवस्थित समजून घ्या। बाकी इथं जास्त डिटेल जाण्याची आवश्यकता नाही। नॉमिनल असेल, रिअल असेल, हे जे अकाउंटचे 3 टाइप्स आहेत तर 3 टाइप्स व्यवस्थित करा। आणि पर्सनल अकाउंट असेल त्याचे रूल व्यवस्थित करणं आणि त्याचे अप्लाइड एरियाज व्यवस्थित करणं। ट्रायल बॅलन्समध्ये व्यवस्थित बेसिक ट्रायल बॅलन्स काय आहे आणि त्याच्या एंट्री ज्या आहेत एंट्रीज व्यवस्थित करून घ्या। डेबिट आणि क्रेडिट बाबत हा जर रूल इथं तुम्हाला व्यवस्थित कळले तर ट्रायल बॅलन्स व्यवस्थित कळते, म्हणजे रोजकिर्द हा घटक सुद्धा तुम्हाला व्यवस्थित कळते। जेव्हा ट्रायल बॅलन्स झालेलं असेल त्यासोबतच बेसिक एंट्री आणि लेजर, लेजरला जास्त वेळ द्यायचा नाही। लेजरवर जे आहेत प्रश्नांची संख्या ही खूप कमी येते, त्यामुळे लेजरला फक्त अंडरस्टँडिंग लेवल, छोटेसे की पॉईंट्स जे असतील ते व्यवस्थित समजून घ्या, किंवा जुने जे प्रश्नांचे काही आधार भेटतात आपल्याला PYQ MCQच्या आधारावर तेवढं लेजर केलं तरी खूप जास्त आहे। जर्नल, रोजकिर्द जे आहे हे लेजर झाल्याच्या आधी करायचं, जर्नल नंतर लेजर करायचं। ओके, तर जर्नल किंवा रोजकिर्द जे आहे यामध्ये सर्व
बेसिक एंट्रीज ज्या आहेत कॅपिटल व्यवसायात आणल्यापासून परचेस, सेल, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न, ह्या ज्या एंट्रीज आहेत ह्या बेसिक एंट्री प्रॉपर करा. एंट्रीवर सुद्धा प्रश्न अपेक्षित आहेत आपल्याला. एकदम बेसिक सगळे एरिया जर क्लिअर केले, जेवढं बेसिक चांगलं असेल तेवढ्या कन्सेप्ट चांगल्या असतील तेवढे आपल्याला ऑप्शन एलिमिनेशन्स भेटेल आणि आपलं प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जाणं सोपं होणार आहे. त्यानंतर आहे सबसिडायरी बुक्स. सबसिडायरी बुक्स हा सुद्धा एक एरिया अप्लाइड प्रश्नांचाच आहे. इथं प्रॅक्टिकल उदाहरण तयार होऊ शकत नाही. प्रॅक्टिकल उदाहरण जर्नलमध्ये एक तयार होऊ शकते. सबसिडायरी बुक्समध्ये जे प्रकार आहेत, कॅश बुक असेल, परचेस बुक म्हणजे खरेदी पुस्तक, सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक, सेल्स रिटर्न बुक, हे जे आहेत हे व्यवस्थित करा. सबसिडायरी बुकचे जे प्रकार आहेत सर्व. सोर्स ऑफ डॉक्युमेंट्स, सोर्स ऑफ डॉक्युमेंट्सवर एखादा प्रश्न आला तर आपल्याला भेटू शकेल. सोपा प्रश्न असेल, रिसिप्ट काय आहेत, व्हाउचर्स काय आहे, तर हे ॲग्रीमेंट्स काय असतात, तर सोर्स ऑफ डॉक्युमेंट्स तेवढ्या लेवलला करा. सर्वात जास्त वेळ हा फायनल अकाउंटवर स्पेंड करा. फायनल अकाउंटमध्ये दोन्ही एरियामध्ये थोडा अभ्यासाची गती आपली ठेवायची. एक प्रॅक्टिकल टाईप्स ऑफ जे प्रॉब्लेम्स असतील, उदाहरणार्थ आपल्याला ग्रॉस प्रॉफिट खालील माहितीच्या आधारे काढा, नेट प्रॉफिट खालील माहितीच्या आधारे काढा, किंवा ग्रॉस प्रॉफिट दिलेला असेल त्यानंतर आपल्याला सेल्स काढायला लावतील, कधी परचेस काढायला लावतील, तर हे बऱ्यापैकी जेव्हा आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट व्यवस्थित करत असेल तेव्हा आपल्याला इथचे प्रॉब्लेम्स सुटतील. आणि प्रॉब्लेम्स म्हणजे एकदम छोटे छोटे प्रॉब्लेम्स येतील. खालील माहितीच्या आधारे नेट प्रॉफिट काढा. नेट प्रॉफिट कसा काढला जाणार, तर त्यासाठी तुम्हाला फायनल अकाउंटचे सगळे बेसिक एरियाज क्लिअर पाहिजे. बेसिक एरिया जेवढे क्लिअर असतील तुम्ही कोणत्याही अँगलला जाऊन प्रश्न तुम्ही तो सॉल्व्ह करू शकणार. नेक्स्ट आहे फायनल अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. फायनल अकाउंट फॉर नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नचा अर्थ होते नफा न कमविणाऱ्या संस्था ज्या आहेत त्यांचे अकाउंट्स. याबाबत बेसिक एरिया चांगले करा. इथं प्रॅक्टिकल प्रॉब्लेम अपेक्षित नाही, बेसिक आणि कन्सेप्च्युअलच प्रश्न अपेक्षित आहे. ओके, ऑडिटिंग बाबत मी सांगितलं. डेप्रिसिएशन अकाउंटमधल्या ज्या दोन मेथड आहेत, एक फिक्स असेल आणि एक डिमिनिशिंग मेथड असेल, त्या दोन मेथड त्याची उदाहरणं पण येऊ शकतात. तर त्या दोन मेथड त्यांची एक्झाम्पल्स आणि बेसिक एरिया डेप्रिसिएशनचा. कंपनी अकाउंट, कॉस्ट अकाउंट, मॅनेजमेंट अकाउंट आणि फायनान्शियल अकाउंट हा एक ॲडव्हान्स एरिया आहे आपल्या अभ्यासामधला. आता यामध्ये कंपनी अकाउंटमध्ये विशेष करून बेसिक कन्सेप्च्युअल एरिया, कंपनी जे आपल्याला बऱ्यापैकी लॉ वगैरे असतील ते बेसिक जरी केले तरी आपल्याला इथं कव्हर होते. विशेष करून यामध्ये बॅलन्स शीट असेल किंवा फायनल अकाउंट असेल याचा टच जर इथं दिला तर हे सुद्धा आपल्याला सोपं होऊन जाते. तसंच फायनान्शियल अकाउंटला सुद्धा आपल्याला फायनल अकाउंटचा जर टच दिला तर फायनान्शियल अकाउंटचं सुद्धा काम आपलं सोपं होऊ शकते. म्हणून हे टॉपिक्स आधी करू नका. कंपनी अकाउंट, कॉस्ट अकाउंट, मॅनेजमेंट, फायनान्शियल अकाउंट याच्या आधी हा बेसमेंट एरिया जो अकाउंटिंगचा आहे हा जर व्यवस्थित केला आपला तर हा एरिया खूप सोपा होतो. कारण की यामध्ये हाच कन्सेप्टचा कुठंतरी आपल्याला रूल असतील किंवा छोट्या छोट्या कन्सेप्ट असतील त्याचा टच पॉईंट इथं आपल्याला आढळतो. मॅनेजमेंट अकाउंट असेल, फायनान्शियल अकाउंट असेल तर फायनान्शियल अकाउंटमध्ये आणि कॉस्ट अकाउंटमध्ये बऱ्यापैकी प्रश्न आपले जाऊ शकतील. त्यामुळे दोन पार्टसुद्धा चांगले करा. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये विशेष करून जर आपण बघितलं, कॉस्ट शीट जे आहे ती कॉस्ट शीट जरी तुम्ही पाठ करून ठेवलेली असेल, कशामधून काय प्लस करायचं आणि काय मायनस करायचं, ओव्हरहेड्स वगैरे जे आहे, फिक्स कॉस्ट जे आहे आणि कॉस्ट ऑफ गुड्स सेल जे आहे, हे फॉर्म्युले जरी छोटे छोटे जरी तुम्ही केले तरी पण आपलं काम सोपं आहे. बाकी इथं खूप आतमध्ये जाण्याचं गरज नाही. बेसिक कॉस्ट काय आहे, कॉस्ट कन्सेप्ट काय आहे, बॅच कॉस्टिंग कुठं वापरतात, त्यानंतर ज्या कॉस्टिंगचे टाईप्स जे आहेत, कुठल्या कुठल्या कॉस्ट कशा वापरल्या जातात, कशा तयार केल्या जातात, तो एक एरिया आपल्याला करायचा आहे. GST बाबत बेसिक आणि ॲक्ट, विशेष करून ॲक्टमधले जे आर्टिकल्स आहेत त्यावर आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. आर्टिकलच्या बाबत जर आपण पाहिलं असेल 246A, 246A, 269A आणि 279A. 279A याबाबत आपल्याला नगर परिषदला एक्झाममध्ये प्रश्न आलेला आढळतो. 246A, 69A आणि 79A यामधलं जर आपण पाहिलं असेल 246A. 246A याबाबत GST बाबत कायदे करण्याचे जे अधिकार आहेत सेंट्रल आणि स्टेटला ते सांगितलेले आहेत. 69A मध्ये
आपल्याला IGST बाबत तरतूद आहे. 79A मध्ये GST परिषद स्थापनेबाबत तरतूद आहे. पण याचा थोडे बेसिक एरिया चांगले करा आणि ॲक्टमधले हे आर्टिकल चांगले करा तरीसुद्धा खूप चांगलं आपल्याला येऊन जाईल. कारण की इथं खूप आतमध्ये ते जाणार नाहीत, विचारण्यासारखं त्यांना हाच एरिया आहे. म्हणजे 279A नुसार GST परिषदेची स्थापना ही कोणी केली, संसदेने केली किंवा अर्थमंत्र्यांनी केली? त्याचं उत्तर आहे राष्ट्रपतींनी केलेली आहे. एटसेट्रा जे बेसिक लॉ वगैरे असतील तो एरिया आपल्याला करणं गरजेचं आहे. तर वरील घटकांवर विशेष भर देणे गरजेचं. संकल्पनात्मक भाग जास्तीत जास्त व्यवस्थित करा. मी तुम्हाला तेच सांगत आहे, कन्सेप्च्युअल एरिया जेवढे तुमचे क्लिअर असतील तेवढे तुम्हाला, कारण की शेवटी आपल्याला जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये असेल, त्यामुळे विशेष करून कन्सेप्च्युअल भाग हा जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे आणि MCQवर आपल्याला जास्तीत जास्त भर देणं गरजेचं आहे. तर MCQ प्लस हा जो भाग आहे हा व्यवस्थित करावा लागणार आहे. तर याबाबत बॅचबाबत विद्यार्थी मित्रांनी खूप मोठ्या प्रमाणात विचारणा केलेली आहे. नगर परिषद जी बॅच आहे तोच सिलेबस तुम्हाला इथं आढळतो, उलट थोडा कमी असेल हा सिलेबस, कारण की पोस्ट आणि तुमच्या सॅलरीमध्ये तिथं दोन्ही ठिकाणी डिफरंट फरक आपल्याला आढळतो. तर तीच बॅच आपण आणणार आहे पुन्हा नव्याने. तर बॅचची फीज जी आहे ही सर्वांसाठी अफोर्डेबल असेल. जशी मी नगर परिषदला सुद्धा खूप कमी फीज ठेवलेली होती, तशीच याला सुद्धा 699 रुपये एवढी फीज असणार आहे बॅचसाठी. 699 रुपये यामध्ये तुम्हाला बॅच असेल, प्लस तिथं तुम्हाला सर्व नोट्स आहेत त्या नोट्स एक्सपोर्ट करा, त्या तुम्हाला झेरॉक्स करून काढता येतील. विशेष करून नोट्स खूप प्रॉपर करा आणि तिथं मी जे माहिती मी तुम्हाला जसे क्रम सांगितलेले आहेत त्या क्रममध्येच बॅच नाही केली तरी पण हे क्रम असे बऱ्यापैकी लक्षात ठेवा, जेणेकरून आपल्याला सिलेबसचे की पॉईंट्स व्यवस्थित कव्हर होतील. कारण की त्यांनी आपल्याला सिलेबसमध्ये असं कुठेही सांगितलेलं नाही की बाबा अकाउंट करा, ऑडिट करा, जे की नगर परिषदला त्यांनी सिलेबस एकदम मायक्रो दिलेला होता. पण आता आपल्याला हे जजमेंट कशावर लावायचं, दोन गोष्टींवर लावायचं आहे. एक जजमेंट जे आहे पदाकरिता असलेली शैक्षणिक अर्हता म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन. आता BComला सिलेबसमध्ये जर आपण बघितलं तर हा एक एरिया हा सगळा बेसमेंट कंटिन्यू राहणार आणि हा एक एरिया पुन्हा कंटिन्यू राहणार. BComला हाच सिलेबस मोठ्या प्रमाणात कव्हर झालेला असतो. आणि पद काय सांगितलं आहे त्यांनी आपल्याला, पदासाठी सेल्स किंवा आपल्याला मार्केटिंग असे जे आपल्याला सिलेबसमध्ये टॉपिक्स असतात BComला, बँकिंग वगैरे ते सुद्धा असते. परंतु आपल्याला काय सांगितलं आहे इथं, पद कशाबाबत आहे, फायनान्स, अकाउंटिंग आणि ऑडिटिंग. म्हणजे की पॉईंट्स फोकस लक्षातच ठेवायचे, फायनान्स, अकाउंटिंग आणि ऑडिटिंग. म्हणजेच मेन टार्गेट एरिया हा आधी संपवणं गरजेचं आहे. त्यामुळे ही जी बॅच आहे ही बॅच तुम्हाला रिअपलोड होणार 699 रुपयामध्ये आणि सुरुवातीचे पहिले 2 दिवस सर्वांसाठी 20% यामध्ये विशेष सवलत असणार आहे. ठीक आहे, 699 रुपये फीज आणि यामध्ये सुरुवातीचे 2 दिवस तुम्हाला जेव्हा बॅच अपलोड होईल तेव्हा सुरुवातीचे 2 दिवस अपलोड होईल, सुरुवातीचे 2 दिवस 20% सवलत असणार आहे. हे बॅचमध्ये सर्व एरिया कव्हर होणार आणि सोबतच दुसरा एरिया जो आहे आपण बॅचमध्ये 200 MCQ हे कव्हर करणार आहे. 200 MCQ हे सुद्धा आपण कव्हर करणार आहे. 200 MCQ जे आहेत ते 2 लँग्वेजमध्ये असतील, मराठी प्लस इंग्लिश. ओके, 200 MCQ जे घेणार आहे ते मराठी प्लस इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये असतील, जो की आपल्या या सिलेबसला पकडून असतील सर्वपणे. तसेच बॅचची जी भाषा आहे म्हणजे नोट्सची भाषा जी आहे ती मराठीमध्ये आहे, परंतु मी बॅचला शिकवताना ड्युअल लँग्वेज यूज केलेली असणार आहे, मराठी प्लस इंग्लिश, जेणेकरून तुम्हाला दोन्ही भाषेमध्ये जर असेल तर ते कन्सेप्ट लवकर अंडरस्टँड होतील. माझं सांगणं आहे की शेवटी आपल्याला बेरोजगार व्यक्ती आहे आणि ही आपल्याला चालत अपॉर्च्युनिटी आलेली विशेष करून BComसाठीच आलेली आहे. तर थोडा आपण आयुष्यात खूप ठिकाणी आपल्याला एक जॉब मिळावा यासाठी खूप वेळ देतो, परंतु या ठिकाणी आपल्याला फक्त प्रोफेशनल नॉलेजसाठी चांगला वेळ देणं गरजेचं आहे. खालचं तर तुम्हाला ते करायचंच आहे. इंडिव्हिज्युअल टाईप्समध्ये जे खूप एक्सपर्ट असतील त्यांच्याकडून ह्या ज्या बॅचेस तुम्हाला उपलब्ध होतील, रिझनिंग, मॅथ असेल, रिझनिंग ॲप्टी असेल आणि प्लस मराठी असेल, त्यासुद्धा व्यवस्थित प्रॉपर करा. प्रॉपरचा अर्थ आहे की तुमचे इथं मार्क्स गेन खूप झाले पाहिजे. आणि सोबतच अकाउंटिंग, ऑडिटिंग आणि जो फायनान्सचा एरिया आहे तो बऱ्यापैकी मी तुमचा पूर्णपणे कव्हर करणार आहे. कारण की एक्सपिरियन्स जो आहे आता अकाउंटिंगचा खास एक्सपिरियन्स जो आहे तो आधी MPSCला पण अकाउंटिंग होतं, जे की आपण टॅक्सला खूप बॅचेस घेतले, जवळपास 30च्या आसपास. नगर परिषदला 3-4 वेळा बॅचेस झालेल्या आहेत. त्याचे सिलेक्शन रेशो
किंवा त्याचा जो अंदाज आहे तो बऱ्यापैकी आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे की आपल्याला या दृष्टीनं समोर जायचं आहे. त्यामुळे हे सर्व टॉपिक्स व्यवस्थित करण्यासोबतच आपल्याला MCQ जे आहेत ते सुद्धा मी बॅचमध्ये 200 MCQ कव्हर करणार आहे. बॅच लवकरच ॲपवर इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या ॲपवर अपलोड होणार आहे आणि बॅचची फीज मी तुम्हाला सांगितली जी की सर्वांना परवडणार आहे. कारण की शेवटी रिझल्टसुद्धा आपला आला पाहिजे आणि फीजसुद्धा तुम्हाला परवडणारी असावी याच उद्देशाने ही बॅच आपण अपलोड करणार. तर सर्वांनी ज्यांना बॅच करायची आहे त्यांनी इकॉनॉमिक्स बाय धनंजय मते या ॲपवर डाउनलोड करा आणि समोर तुमच्या ज्या प्रोसेस असतील ॲपमध्ये तुम्हाला त्या दिसतील. दुसरी गोष्ट अशी आहे की जे MPSCतले विद्यार्थी मित्र विशेष करून BCom ग्रॅज्युएट्स आहेत त्यांनीसुद्धा इथं फोकस करण्यास काहीच हरकत नाही. आपल्याला इथं कधीकधी टोटल ज्या पोस्ट आहेत तर टोटल पोस्टसुद्धा कधीकधी 260 होत नाहीत. तर आपल्याला इथं एकत्रितपणे आणि आपल्यासाठीच ही पोस्ट तयार झाली असं समजायचं की टेक्निकल बाजू असेल ज्यांचा खूप चांगला अभ्यास असेल तर त्यांनी हे काही करण्यास हरकत नाही आहे. कारण की प्रोफेशनल नॉलेजच एक्स्ट्रा वेगळं करायचं आहे. त्यांचा ॲप्टीचा एरिया म्हणजेच रिझनिंग आणि मॅथ्सचा एरिया, क्वांटचा आणि मराठीचा एरिया खूप स्ट्रॉंग असतो. त्यांना एक्स्ट्रा वेळ जो द्यायचा आहे तो फक्त प्रोफेशनल नॉलेजला. आणि दुसरी गोष्ट हे सांगेल की जे सिलेक्ट झालेले होते नगर परिषदला अकाउंटिंगवाले विद्यार्थी मित्र त्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपले MPSCतलेच मुलं सिलेक्ट झालेले तिथं आढळलेले आहेत. बाहेरच्या विद्यार्थी मित्रांनी एक लक्षात ठेवा त्यांचा MPSC विदाऊट MPSCवाले फायनान्स अकाउंट आणि ऑडिटिंग हा एरिया थोडा कमकुवत असतो, चांगला असतो, परंतु हा खालचा एरिया कमकुवत असतो. त्यांनी या एरियामध्ये सुद्धा चांगलं काम केलं पाहिजे तेव्हा ते या स्पर्धेमध्ये व्यवस्थित टिकू शकतील. सोबतच ज्या ज्या गोष्टी काही नवीन भेटतील आपल्याला पोस्टला अनुसरून त्यासुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच.